मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. आय टी ॲडमिशनच्या काउन्सिलिंग राऊंडकडे आता आपण आलेलो आहोत. तर स्पॉट ॲडमिशनसाठी हजेरी लावणे हे गरजेचं आहे. त्याला दुसरं नाव म्हणजे मार्क अटेंडन्स. तर मार्क अटेंडन्स कशा प्रकारे करायचं आहे हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. किती ठिकाणी म्हणजे किती कॉलेजमध्ये तुम्ही हजेरी लावू शकता. तर या ठिकाणी ऑनलाईनच हजेरी लावायची आहे, त्यामुळे कॉलेजमध्ये जायची गरज नाही. स्पॉट ॲडमिशनच्या व्हेरी इम्पॉर्टंट डेट तुम्हाला दाखवणार आहे. तर या सगळ्या डिटेलकडे जाऊ. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. मार्क अटेंडन्स लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. आता मित्रांनो, स्पॉट ॲडमिशनसाठी ऑनलाईन हजेरी लावणे म्हणजे त्याला मार्क अटेंडन्स 22/8 किंवा 23/8 या ठिकाणी 2 दिवसापैकी कोणत्याही दिवशी तुम्ही मार्क अटेंडन्स करायचं आहे. आज केल्यानंतर उद्या करायची गरज नाही, पण किती कॉलेजेस करायचे ते आपण आणि कशा प्रकारे करायचं ते बघायचं आहे. त्याचबरोबर स्पॉट ॲडमिशनची महत्त्वाची डेट म्हणजे प्रत्यक्ष हजर राहणे ती 25/8 ही आहे. सकाळी 8 वाजता म्हटलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला एक SMS-सुद्धा येणार आहे की या वेळी हजर राहा 25/8ला. म्हणजे 24/8लाच तुम्हाला जवळजवळ मेसेजेस येऊन जातील की तुम्ही 25 तारीखला किती वाजता हजर राहायचं आहे. तर साधारण 9 ते 10च्या दरम्यान तरी हजर राहणं गरजेचं आहे, कारण 10 नंतर राऊंड सुरू होणार आहेत. तर ह्या इम्पॉर्टंट डेट आहेत, म्हणजे 22 किंवा 23 ही ऑनलाईन मार्क अटेंडन्ससाठी. म्हणजे तुम्ही पूर्ण महाराष्ट्रातील कितीही ITI ऑनलाईन मार्क अटेंडन्स करू शकता आणि त्याप्रमाणे मेरिट लिस्ट लागणार आहे तुमची. आणि 25/8 मात्र खूप महत्त्वाची तारीख आहे, त्या दिवशी हजर राहणं गरजेचं आहे. तर आपण डायरेक्ट बघू ऑनलाईन मार्क अटेंडन्स कशा प्रकारे करायचं आहे. आता मार्क अटेंडन्स करण्यासाठी तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये जायचं आहे, म्हणजे वेबसाईटवर जायचं आहे. ITI ॲडमिशन लिंक खाली देत आहे. तर या वेबसाईटवर गेल्यानंतर मोबाईलवरून सुद्धा करू शकता. इथे 3 लाईन दिसत आहेत, त्या 3 लाईनमध्ये जा. त्यानंतर खाली कॅन्डिडेट लॉग इन म्हणून आहे. कॅन्डिडेट लॉग इनमध्ये रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन हा टॅब घ्यायचा आहे. हा टॅब घेतल्यानंतर तुमची डिटेल या ठिकाणी एंटर करायची आहे. 2025-05A जो काय नंबर येतो तुमचा फॉर्म नंबर आहे किंवा रजिस्ट्रेशन नंबर आहे, त्याला ID असंही म्हणतो आपण. नंतर पासवर्ड एंटर करायचा आहे, जे कॅप्चा दिसतोय तो एंटर करा आणि लॉग इन करा. जर पासवर्ड विसरले असेल तर इथे क्लिक करा. आता जाऊ आपण एक गेल्यानंतर कॅन्डिडेट रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनमध्ये इथे एक नंबर एंटर करा. नंबर एंटर केल्यानंतर पासवर्ड तुमचा एंटर करा. इथे कॅप्चा जो दिसतो आहे तो एंटर करा. आता इथे 3 लाईनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला हा इथे मार्क अटेंडिंग फॉर काउन्सिलिंग राऊंड हा टॅब लाईव्ह झालेला आहे. वेकंट सीट रिपोर्ट काल आपण बघितलेलाच आहे. वेकंट सीट रिपोर्ट बघण्यासाठी बघितल्यानंतर तुम्हाला वेकंट सीट दिसतील, त्यानुसार मार्क अटेंडन्स करायचं आहे. त्यामुळे मार्क अटेंडन्स या टॅबवर क्लिक करा. या टॅबवर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला ITI सिलेक्ट करायचे आहेत. फक्त कॉलेज सिलेक्ट करायचे. आता इथे गव्हर्नमेंट समजा घेतला, त्यानंतर जिल्हा जो तुमचा जो महत्त्वाचा आहे तो या ठिकाणी घ्या. आता इथे मुंबई सिटी घेतला आम्ही जिल्हा. त्यानंतर तालुका मुंबई घेतलेला आहे आणि बरेच ITI या ठिकाणी दिसत आहेत. तर कित्येक ITIमध्ये तुम्ही करू शकता. इथे बघा, मी आता घेतला आहे गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मुंबई 11. या ठिकाणी मार्क अटेंडन्स हा इथे आलेला आहे. तर इथे मार्क अटेंडन्स केल्यानंतर तो ITI तुमच्या मार्क अटेंडन्समध्ये ॲड होतो आहे. इथे मुंबई सिटी हा ॲड झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कितीही ITI या ठिकाणी मार्क करू शकता. आणि नंतर शेवटी जनरेट अँड सेव्ह PDF हा टॅब, या सेव्ह PDF इथे करायचा आहे. तर परत एकदा आपण दुसरा ITI घेऊ, गव्हर्नमेंट, त्यानंतर मुंबई सबअर्बनमध्ये तालुका कुर्ला. आता ज्या ITIमध्ये तुम्ही हजर राहू शकता, ज्या ITIमध्ये ट्रेड जास्त तुम्हाला वाटत आहेत की माझे चान्सेस त्या ठिकाणी जास्त आहेत, इथे मी आता कुर्ला गव्हर्नमेंट ITI मुलुंड केलेला आहे. तर मुलुंडला सुद्धा मी ते मार्क अटेंडन्स केलेलं आहे. म्हणजे 2 मार्क अटेंडन्स झाले. अशा प्रकारे कितीही ITI तुम्ही त्या ठिकाणी मार्क अटेंडन्स करून ठेवू शकता. म्हणजेच तुम्हाला तुमच्या लॉग इनला उद्या लक्षात येईल की आपल्याला मेरिट नंबर किती असणार आहे. आता मी जिल्हा ठाणे घेतला, नंतर तालुका ठाणे घेतला, नंतर इथे ठाणे ITI ठाणेसुद्धा घेतला
आणि यामध्ये परत एकदा मार्क अटेंडन्स केलेला आहे. तर अशा प्रकारे टॅब ओपन झालेला आहे आणि शेवटी मग तुम्ही इथे ITI जेवढे एंटर करणार त्या ITIची डिटेल्स तुम्हाला वेगवेगळे मेरिट नंबर दिसणार आहेत. आता मी 4था ITI घेतो आहे ठाणे जिल्ह्यामध्ये अंबरनाथ. म्हणजे तुम्हाला जेवढे ITI त्या ठिकाणी ॲड करायचे आहेत त्याच्या अगोदर जागा बघून घ्या, वेकेंट सीट बघून घ्या. आता अंबरनाथ ITI या ठिकाणी मार्क अटेंडन्स केला आहे. असे मी आता इथे 4 ठिकाणी 4 मार्क अटेंडन्स केले. उद्या काय होणार, सोमवारी काय होणार आहे, तुम्हाला आता वेगळा मेरिट नंबर असणार. मुंबई सिटीचा, मुंबई सबअर्बनचा वेगळा, ठाण्याचा वेगळा आणि ITI अंबरनाथचा वेगळा, असे 4 मेरिट नंबर वेगवेगळे असणार आहेत. मग कुठे हजर राहायचे तुम्हाला त्या ठिकाणी बघता येईल. आता इथे मी काय करणार आहे, जनरेट अँड सेव्ह PDF केल्यानंतर हे मार्क अटेंडन्स केलेली PDF आपल्याला सेव्ह झालेली दिसणार आहे. म्हणजे तुम्हाला गरज लागणार आहे याची की आपला मेरिट नंबर कुठे आहे. तर अशा प्रकारे करायचं आहे मार्क अटेंडन्स. म्हणजेच तुम्हाला त्या ITIला हजर राहता येणार आहे. आणि तारीख आहे 25 तारीख. 25 तारीखला तुम्हाला मार्क अटेंडन्स केलेल्या कोणत्याही एका ITIमध्ये किंवा जागांची तपशील बघून 25 तारीखला हजर राहायचे, साधारण 9 वाजेपर्यंत तरी हजर राहायचं आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.